रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार। रायगड जिल्ह्यासह कोकणाच्या सर्वांकष औद्योगिक विकासाला गती देणार उद्योग मंत्री उदय सामंत। महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद। राज्य शासन महाराष्ट्राच्या समतोल औद्योगिक विकासासाठी कटिबद्ध आहे। उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या समन्वयाने विविध उपक्रम हाती घेण्यात आले। त्यातून राज्याकडे आकर्षित झालेली मोठी गुंतवणूक, निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी हे सरकारचे मोठे यश असल्याचे सांगून रायगड जिल्ह्यासह कोकणच्या सर्वांकष औद्योगिक विकासाला गती देण्यात येत आहे। या जिल्ह्यामध्ये झालेली गुंतवणूक कोकणाच्या दृष्टीने भूषणावह असल्याचे गौरवोद्गार उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले। रायगड जिल्ह्यात 83,000 कोटींचा सेमी कंडक्टर प्रकल्प येत आहे। तसेच विविध 50,000 कोटींचे प्रकल्प येत आहेत। 38,000 कोटींची गुंतवणूक क्षमता असलेल्या दिघी पोर्टला मंजुरी मिळाली आहे। यामुळे भविष्यात रायगड जिल्हा उद्योगनगरी ओळख निर्माण करेल, असेही सामंत यावेळी म्हणाले। गत 2 वर्षात महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रात साध्य केलेल्या प्रगतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आज भारतात पहिल्या स्थानावर आहे। अनेक महत्त्वाचे निर्णय शासनाने या 2 वर्षात घेतले। महाराष्ट्राने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयाची माहिती उद्योग जगत साकारणाऱ्या उद्योजकांना, व्यावसायिकांना व्हावी, राज्याचे व्हिजन कळावे या उद्देशाने उळवे पनवेल येथे आयोजित उद्यमात सकळ समृद्धी महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलुरासू, विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाहा, अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उद्योग सह संचालक विजू सिरसाट, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत हरलया आदी उपस्थित होते। उद्योग भरारी हा कार्यक्रम काल नागपूरमधनं म्हणजे पूर्व विदर्भातून सुरू झाला। काल 3 कार्यक्रम झाले। पश्चिम विदर्भामध्ये पण कार्यक्रम होता अमरावतीला, आणि नंतर रात्री छत्रपती संभाजीनगरला कार्यक्रम झाला। आज कोकणाचा कार्यक्रम आहे। हा कार्यक्रमाचं उद्दिष्टच हे आहे की जे उद्योजक आहेत, जे आमचे लाभार्थी आहेत, जे पत्रकार आहेत, जे समाजासाठी काम करणारे लोक आहेत, यांना 2.25 वर्षामध्ये नक्की महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये काय क्रांती झालेली आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। आणि नुसतं जाहिरातबाजी करत नाही, पुरावा निश्चित पुरावा सादर करून की ह्या ठिकाणी इतकं इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, या ठिकाणी इतकी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, पुरावा देखील या कार्यक्रमात आपण सादर करतो। मला माहिती आहे हा कार्यक्रम झाल्यानंतर उद्या परवाला प्रेस कॉन्फरन्स देखील होईल मुंबईमध्ये, परंतु ते सगळं फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि उद्योग विभागाबाबत फेक नरेटिव्ह कोणाच्या डोक्यामध्ये जाऊ नये हा दृष्टी